बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ। भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना, रेशन कार्डसह इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आज येवला तहसील कार्यालय येथे आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून भटकंती करणारा समाज, हा खेडोपाडी राहणारा, हा गाव कोसाला राहणारा समाज, हा पालवासी यांना कुठल्या प्रकारची आजपर्यंत सुविधा नाही। इथं टाकरी, घिसडी, गारुडी, राऊळ, शिकलकरी, कंजरभाट, बहुरूपी, भोई सगळे भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक या शहरामध्ये या येवला लासवा मतदारसंघामध्ये वास्तव्य करतात। आज इथं टाकळी समाज झाला, इथं वाघरी समाज झाला, इथं गारुडी समाज झाला आहे, इथं नंदीबैलवाला आलाय, इथं तिरमली आलाय, इथं वैदू आलाय, इथं राऊळ आलाय, इथं पांगुळ आलाय, इथं भोई आलाय, इथं भामटा परिषद आलाय, त्याच्यानंतर इथं चतुडिया समाज आलाय, पाथरोड समाज आलाय, पांगुळ आहे, गवळी समाज आलाय। सर्व जाती जमाती 28 जाती मतदारसंघात राहतात आणि यांची लोकसंख्या या येवला लासवा मतदारसंघामध्ये 42 ते 25 आहे। परंतु म्हणा आजपर्यंत विकास झाला नाही। यांना मुळात म्हणजे घरकुल नाही, यांना स्वतःला घरांसाठी जागा मिळत नाही। तर शासनाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना चालू करून यांना घर देण्यात यावे। त्याच्यानंतर यांना जातीचे दाखले मिळण्यासाठी 60 वर्षाचा पुरावा मागतात। तर आता यांचा आजोबा कुठं मिळाला, हे कुठं जेवले आणि हे भटकंती कुठं करतात यांनाच माहित नाही। त्याच्यामुळे शासनाने यांना नंदीवाला असेल तर नंदीवाल्याला, बहुरूपी असेल, मसानजोगी असेल, कुठल्याही जाती जमातीचा असेल तर त्यांना रेशन कार्ड आणि जाती दाखला हा देण्यात यावं। तर आज या ठिकाणी आम्ही 28 जाती जमातीचे इथे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहोत। तर या ठिकाणी आम्हाला जर आमच्या मागण्या, घरकुलाची मेन मागणी आहे, त्याच्यानंतर रेशन कार्डाची मागणी आहे, त्याच्यानंतर धान्य मिळत नाही त्यांची मागणी आहे, आणि या मुलांना मुळात म्हणजे या मुलांना शिक्षणाचा अभाव आहे, त्याच्यानंतर जातीच्या दाखल्याची फार मोठी अडचण आहे। तर या ठिकाणी ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत या जर पूर्ण झाल्या नाही तर येत्या 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणी आम्ही बिऱ्हाड आंदोलन आणि मुक्काम आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। तर बिऱ्हाड आंदोलनाची रूपरेषा अशी राहील का 15 ऑगस्ट दिवशी सगळ्या जाती जमाती हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील। आणि जोपर्यंत आम्हाला शासनाच्या सुविधा मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला घरकुल मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला जातीचे दाखले मिळत नाही, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। याची शासनाने दखल घेण्यात यावी ही मी आपणास शासनास विनंती करत आहोत। आदिवासी भटकी विमुक्त जाती जमातीतर्फे येवला तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे की ज्या गेल्या 60 वर्षापासून भटकी विमुक्त जाती जमातीला अनेक प्रकारे छळवणुकीचा प्रकार चालू असून यामध्ये त्यांना घरकुल योजना मिळत नाही, त्यांना रेशन कार्ड लवकर मिळत नाही, जे घरेलू कामगार आहे त्यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही, अशा अनेक प्रकारचे त्यांना जातीचे दाखले मिळत नाही, अशा अनेक प्रकारे त्यांना कुठल्याही प्रकारचे सुख सुविधा मिळत नसल्यामुळे भटकी जमात आज जायचं कुठे, म्हणून आम्ही येवला तहसीलदार यांना विनंती करीत आहे की 15 ऑगस्ट पर्यंत आमच्या ज्या मागण्या आहे ते पूर्ण करावे, अन्यथा आम्ही 15 ऑगस्ट रोजी सर्व भटकी विमुक्तांचं जे बिऱ्हाड आहे या ठिकाणी आणून आंदोलन पुकारण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी येवला तहसीलदार यांची असेल अशी मी त्यांना विनंती करतो।